चिपळूणात मांड भरतात? कधी? कुठे? अरे तेजस, आलास काय मुंबईतून? भेटली काय बाबा तुला एकदाची सुट्टी? हो, भेटली एकदाची. बरं झालं, मग शिमग्यातले सगळे दिवस आहेस ना? अरे म्हणजे काय, आपल्या बहिणीचा होम आणि बाजारबागी पण आहे. ते झालं की लगेच निघणार. अरे लगेच येणार? मांड भरायला नाहीस तू? चिपळूणात मांड भरतात? कधी? कुठे? भावा, भैरीबुवाचा शिमगा म्हणजे फक्त होम आणि बाजार पालखी नाही, तर या दरम्यान मांड सुद्धा भरले जातात. आपल्या चिपळुणात काळभैरव आणि केदार हे सपत्निक आपल्या चिपळुणातील चतुर्सीमेत जाऊन भक्ताची गाराणी ऐकत असतात. तसंच करंजेश्वरी आणि मिरजोळीची महालक्ष्मी सुद्धा आपापल्या सीमेतील भक्तांची गाराणी ऐकत असतात. पण रंगपंचमीच्या रात्री आपल्या चिपळुणातील खाटीकाळीमध्ये जुना काळभैरव, त्यांचे थोरले बंधू केदार, त्यासोबतच त्यांच्या 7 बहिणी म्हणजेच विंध्यवासिनी, एकविरा देवी, भवानी माता, शीतला देवी, कात्रा देवी, महालक्ष्मी आणि आपल्या गोळकोटची करंजेश्वरी यांचे एकत्रित मांड भरले जातात. म्हणजेच काय, तर 2 भाऊ आणि 7 बहिणींना आपल्याला एकत्रित नारळ देता येतो. आणि मी असं ऐकलंय की या कार्यक्रमाला बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक नारळ देण्यासाठी येत असतात. पण फक्त व्यावसायिकच नाही तर समस्त चिपळूणकर तिथे येऊन आहे ना या भावा बहिणीचे आशीर्वाद घेत असतात. ओ सर, मी 2 दिवस सुट्टी वाढवतो या. मित्रांनो, ह्याने तर आपली सुट्टी वाढवला नाही, तुम्ही सुद्धा सुट्टी वाढवा आणि चिपळुणातील मांड भरायच्या कार्यक्रमाला नक्की या.